नमस्कार, मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरिदास. या महाराष्ट्रात चालले तरी काय? महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील करोडो रुपयाचा घोटाळा का मिटवत आहे, असा खुला प्रश्न मी एक नागरिक म्हणून करतोय. होय, डेक्कन कॉलेज पुणा ट्रस्ट यांच्या करोडो रुपयाच्या TDR विक्री घोटाळा प्रकरणात आम्ही अनेक तक्रारी शासनाकडे दाखल केल्या. महाराष्ट्र शासनाने दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी एक अभ्यास समिती स्थापन केली. सदर समिती ही निवृत्त IAS ऑफिसर किशोर निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. सदर समितीने महाराष्ट्र शासनाला याविषयी अहवाल सादर केला. सदर अहवालाविषयी आम्ही विचारणा केली असता मंत्रालयातील कक्ष अधिकारी व सचिव यांचं स्पष्ट म्हणणं आलं की चंद्रकांत पाटील मॅनेजर, आम्ही देखील हताश आहोत व इतर गोष्टी ते आमच्याशी बोललेले. मात्र सर्वात दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे हा घोटाळा छोटा मोठा नाहीये, हा करोडो रुपयाचा घोटाळा आहे. याचे काही पुरावे मी आज आपल्या समोर सादर करतोय. आपण पाहूया. प्रथम मी आपल्याला दिनांक 8 डिसेंबर 2025 हा शासन निर्णय दाखवतोय. या शासन निर्णयामध्ये असं स्पष्ट दिसतंय आपल्याला, डेक्कन कॉलेज पुणा ट्रस्ट यांच्या TDR विक्री प्रकरणात त्यांनी किशोर राजे निंबाळकर, निवृत्त IAS ऑफिसर, डॉक्टर रजनीश कामत कुलगुरू, तसंच डॉक्टर अशोक उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली आहे. आता हा घोटाळा काय होता हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपण इथे पाहतोय की पेज क्रमांक 7 ला आपण प्रथम जाऊ. पेज क्रमांक 7 ला आपल्याला दिसतंय जॉईंट चॅरिटी कमिशनर पुण्याकडे एक अर्ज डेक्कन कॉलेज पुणा ट्रस्ट सादर करतं. हा अर्ज सेक्शन 36 सबसेक्शन 1 बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट अनुसार सादर केलेला आहे. सदर अर्ज का सादर केलाय की त्यांना त्यांचा TDR विक्री करायचा आहे. आता पेज क्रमांक आपण 15 वरती येऊ. मात्र चॅरिटी कमिशनरला काहीतरी तरी यांना दाखवावं लागणार आहे, काहीतरी अपील करावं लागणार आहे. तर काय यांनी केलेलं आहे की देर इज नो प्रोव्हिजन फॉर गर्ल्स अँड बॉईज हॉस्टेल अँड हेन्स द स्टुडंट आर रिक्वायर्ड टू स्टे आउटसाइड. म्हणजे आपण पाहतोय की शिक्षण व्यवस्थेमधली ही मंडळी कसं भ्रष्ट कारभार करतात. या डेक्कन कॉलेज पुणा ट्रस्ट वरती महाराष्ट्र शासनाचे 2 सदस्य नियुक्त असतात. संचालक उच्च शिक्षण हा देखील त्याचा सदस्य असतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणजेच पूर्वीचं पुणे विद्यापीठाचे कुलगुरू हे त्याचे अध्यक्ष असतात. आणि एवढे मोठे शिक्षण मंडळी असताना इथे कसा भ्रष्टाचार होतो ही दुर्भाग्यपूर्वक परिस्थिती मी आपल्या समोर आणतोय. म्हणजे आपण पाहतोय की इथे स्पष्ट लिहिलेलं आहे की देर इज नो प्रोव्हिजन फॉर गर्ल्स अँड बॉईज हॉस्टेल. मात्र इथे मी तुम्हाला क्लिअर करतो की यांच्याकडे 125 वर्षापूर्वीचे हॉस्टेल आहेत, म्हणून यांनी महाराष्ट्र शासनाकडनं लाखो रुपये काढले. म्हणजे एका बाजूला हे धर्मादाय आयुक्तांना काय सांगतात, ते सहधर्मादाय आयुक्तांना काय सांगतात ते की आमच्याकडे मुला मुलींचे हॉस्टेलच नाहीयेत आणि त्यामुळे व इतर कारणामुळे आम्हाला हा TDR विक्री करायचा आहे. बर, महाराष्ट्र शासनाला 2023 ला काय सांगतात ते, आमच्याकडे 125 वर्षापूर्वीची मुला व मुलींची बॉईज अँड गर्ल्स हॉस्टेल आहेत, याचं रिडेव्हलपमेंट किंवा रिनोव्हेशन साठी आम्हाला आर्थिक तरतूद करा. शासन पण हे ब्लाइंडली मंजूर करतं आणि एकाच गोष्टीसाठी डबल पैसे घेतले जातात. डेक्कन कॉलेज पुणा ट्रस्ट म्हणजेच डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्चची संस्था आहे. ही संस्था पुणे येथील एरोडा येथे लोकेटेड आहे. येथील जमिनीचे लाखो रुपयाची व्हॅल्यू आहे. सगळ्यात जास्त व्हॅल्यू येथे आहे. म्हणजे आम्ही जे कंपॅरिझन केलं त्याच्यामध्ये सर्वोच्च व्हॅल्यू येथे आहे. रिटायर्ड IAS ऑफिसर मीरा बोरवणकर यांनी देखील एरोडाच्या जागेच्या
विक्री संदर्भात किंवा त्यांच्यावरती कसा दबाव आला जागा विक्री संदर्भात याची प्रेस कॉन्फरन्स पण घेतली होती. म्हणजे ही लोक राम मंदिर बांधतात आणि राम मंदिरात चोरी देखील करतात. हे सरकार आहे का? अत्यंत दुर्भाग्यपूर्वक परिस्थिती आहे की 2014ला ही लोक सांगतात की आमच्याकडे मुला मुलींचे हॉस्टेल नाही. 2023ला शासनाला सांगतात की आम्हाला पैसे द्या 125 वर्षापूर्वीची हॉस्टेल रिपेअर करायची. याही पलीकडे जाऊन काय घोटाळा अजून घडला मी आपल्याला सांगतो. आता आपण पेज क्रमांक 21 वरती येऊ. आता पेज क्रमांक 21 वरती आल्यानंतर आपण पाहतोय 2014ला यांनी हा अर्ज दाखल केला. या अर्जामध्ये त्यांनी स्पष्ट सांगायचं म्हणजे 22,710.11 स्क्वेअर मीटर टीडीआर असल्याचं नमूद केलेलं आहे. मात्र आता याची टेंडर 2015ला काढण्यात आली. सदर टेंडर काढण्यात आली ही 22,710.11 स्क्वेअर मीटरनी काढण्यात आली. नंतर 2020ला हा अर्ज अमेंड केला जातो आणि हा अर्ज अमेंड करून ही लोक काय करतात, 22,710.11 स्क्वेअर मीटरचं कन्व्हर्जन करून ते आपण पाहतोय इथे हा अमेंडमेंटचा अर्ज आहे. या अमेंडमेंटमध्ये 22,710.11 स्क्वेअर मीटर कन्वर्ट करून डायरेक्टली 34,065.22 स्क्वेअर मीटर केलं जातं. म्हणजे टेंडर कुठल्या व्हॅल्यूचं तुम्ही दिलंय, 22,710. नंतर तुम्ही किती अमेंड करता, 11,355 स्क्वेअर मीटर अमेंड करता. मग ह्याची नवीन टेंडर देणं अपेक्षित असताना हे पण त्याच टेंडरमध्ये गैरलाभ देण्यासाठी 34,065.22 स्क्वेअर मीटर हे केलं जातं. आता याची व्हॅल्यू किती आहे आपण पॅरा 17ला पाहूयात. याची व्हॅल्यू त्या काळात 26,42,75,942 रुपये होती. त्या काळात किती टीडीआरची व्हॅल्यू, 22,710.11 स्क्वेअर मीटर्स. मग परत प्रश्न पडतोय की ही व्हॅल्यू देऊन तुम्ही टेंडर काढता आणि अचानक तुम्ही कुठलीही मीटिंग न भरवता डायरेक्ट तो 34,065.22 स्क्वेअर मीटर करता. मग हा तुम्ही गैरलाभ फक्त कुणासाठी देताय असा प्रश्न नागरिक म्हणून आम्हाला पडतो. मग ह्या करोडो रुपयाचा घोटाळा झालाय. चंद्रकांत पाटील साहेब, आपण फक्त घोटाळा प्रेस करण्यात दंग आहात आणि इथे मैं चौकीदार हूं ना खाऊंगा ना खाने दूंगा. अहो तुमच्या माननीय मोदींचा तरी सन्मान करा. तुम्ही घोटाळ्याला सपोर्ट करू नका. चंद्रकांत पाटील साहेब, तुमचे गुरु मोदी नाहीत, तुमचे गुरु खरात सारखे आहेत. तुमचंच गुरु खरात आहे आणि या खरात गुरुमुळे तुम्ही फार बिघडलेले आहात. तुम्ही मोदी यांना गुरु केलं असतं, देवेंद्र फडणवीस यांना गुरु केलं असतं तर तुम्ही हे घोटाळ्यावरती तत्काळ कारवाई केली असती. अहो जेव्हा घोटाळा क्लिअर दिसतोय तेव्हा तुम्ही तिथे कारवाई करण्याच्या ऐवजी रिटायर्ड IAS ची चौकशी लावता. बरं ठीक आहे, त्यांनी अहवाल सादर केलाय. सदर अहवाल सादर झाल्यानंतर तुमचेच मंत्रालयातील कक्ष अधिकारी प्रवीण अकोलकर, त्यानंतर प्रताप लुबाड हे स्पष्ट सांगतात मंत्री महोदय मॅनेज आहेत, आम्ही कसा अहवाल देऊ. म्हणजे इतकी दुर्भाग्यपूर्वक परिस्थिती या महाराष्ट्रात आहे. करोडो रुपयाचे घोटाळे झालेत आणि चंद्रकांत पाटील फक्त घोटाळे मिटवण्यात नसतात. त्यांना खराच सारखा गुरु भेटलाय. चंद्रकांत पाटील साहेब, तुम्ही आमचे माननीय पंतप्रधान यांना गुरु केलं असतं तर नक्कीच तुम्ही याच्यावरती कारवाई केली असती. देवेंद्र फडणवीस यांचा आदर्श घ्या. देशाचे एक आदरणीय मुख्यमंत्री आहेत. तुम्ही आदरणीय पंतप्रधानांचा आदर्श घ्या व तुम्ही या ऑफेन्सवरती, या घोटाळ्यावरती तत्काळ कारवाई करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.